या सगळ्या कारणास्तव आणि पार्श्वभूमीवरती 300वी जयंती उत्सव हा मोठ्या दिमाखामध्ये साजरा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री, अनेक मंत्री आणि विशेष अशी उपस्थिती महामहिम राष्ट्रपती माननीय आदरणीय द्रौपदीजी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं या निमित्तानं मी आवाहन करेल की 31 तारखेच्या जयंतीला आपण अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी विशेष 300वी जयंती असल्या कारणानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव जन्मगावी होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय जी तयारी आणि नियोजन करायचं आहे त्याचं सुरू झालेलं आहे। मी रात्रीच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, CO, SP, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली आहे। त्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारकडून देखील त्यांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या आहेत। यावर्षीचं 300व्या जयंतीचं वैशिष्ट्य असल्या कारणानं देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना निमंत्रण दिलेलं आहे। लवकरच त्यांचा दौरा देखील निश्चित होईल आणि आपल्याला मिळेल। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील यावर्षी अहिल्यादेवींच्या जयंतीची चर्चा सुरू आहे। देशभर चर्चा सुरू आहे। लोकांच्या मनामध्ये देखील अतिशय 300व्या जयंतीच्या निमित्तानं एक वेगळा असा भावना आहेत। राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळातील मंत्री परिषदेचे सदस्य चोंडी येथे येऊन जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी बैठक तिथे पार पडली। कधी नव्हे ते ही ग्रामीण भागामध्ये बैठक पार पडलेली आहे। आणि नुसती बैठकच नाही तर तीर्थस्थळाच्या विकासासाठी महाराष्ट्रातील 5000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी देखील त्याच्यामध्ये मंजूर केलेला आहे। मला वाटतं त्या राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं या दृष्टिकोनातून देखील आपण सातत्यानं मागणी करत होतो। तो प्रस्ताव देखील मी सभापती झाल्याच्या नंतर परिपूर्ण प्रस्ताव आराखडा तयार करण्यात आला। त्याला देखील 681 कोटी रुपयाला मान्यता दिली आहे। त्याचा सोमवारपर्यंत शासन निर्णय निर्गमित होईल। त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने देखील निर्माण करण्याची अहिल्यानगरमध्ये त्या मंत्रिमंडळ परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली, मंजुरी देण्यात आली। त्याचा देखील 485 कोटी रुपयाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे। आणि म्हणून या सगळ्या कारणास्तव आणि पार्श्वभूमीवरती 300वी जयंती उत्सव हा मोठ्या दिमाखामध्ये साजरा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री, अनेक मंत्री आणि विशेष अशी उपस्थिती महामहिम राष्ट्रपती माननीय आदरणीय द्रौपदीजी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं या निमित्तानं मी आवाहन करेल की 31 तारखेच्या जयंतीला आपण अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। यावर्षी पाऊस हा लवकरच सुरू झाला। आपल्याकडे 6-7 जून नंतर पावसाचं आगमन होत असतं, ते पण 15-20 दिवस डिले होतं। परंतु आता हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणायचा की युद्धाचा परिणाम म्हणायचा हे बोलणं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य आणि उचित होणार नाही। परंतु त्या पार्श्वभूमीवरती पाऊस जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडेच पडतो आहे। त्याची सर्व ती योग्य ती दखल घेऊन कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे। जी रात्रीच तशा पद्धतीच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं नियोजन सुरू आहे।